नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि जसं की आज मी अजून एक छान नवीन व्हिडिओज घेऊन आलेली आहे. सो मला असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हालाही एडिटिंगमध्ये इंटरेस्ट आहे का, किंवा तुमचाही बेबीचा बर्थडे वगैरे आहे का, किंवा तुम्हालाही कोणाला विशेष द्यायचे आहेत का. सो जर द्यायचे असेल तर मला नक्की तसं काही असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही टिप्स हव्या असतील किंवा काही हेल्प हवी असेल तर नक्की मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्की त्याचं सोल्युशन देऊ शकते. आणि अजून एक गोष्ट, तुम्हाला असं वाटतं का की छान असं काहीतरी ग्रीटिंग करावं किंवा काही व्हिडिओज बनवावे किंवा काही प्रेझेंटेशन्स असतील तर पटापट भन्नाट असे प्रेझेंटेशन बनवावेत, पण टाईम नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा मोस्ट ऑफ असे हाऊसवाईफ असतात ज्यांना बेबी वगैरे घर सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि त्यांना टाईम नाही आहे, जेणेकरून काही सगळं इन्व्हिटेशन वगैरे किंवा तुम्हाला काही इंस्टाग्रामची पोस्ट करायची असेल किंवा जे काही असेल एनी वर्क, जर तुम्हालाही कुठल्या AI ची हेल्प हवी असेल आणि जर तुम्हालाही वाटत असेल की कुठला AI यूज कसं काय करायचं, सो मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हे नक्की सांगणार आहे. आणि असं काही नाही आहे, जास्त काही खूप असं भापड पसारा नाही सांगणार आहे. जस्ट 3 AI टूल्स आहेत. त्या 3 AI टूल्सने तुम्ही तुमचं काम अगदी 5 मिनिटात सोप्या पद्धतीने करू शकता. आणि त्याचं कारण असं, कारण मलाही या एडिटिंगमध्ये खूप सारा इंटरेस्ट आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी थोडंफार शिकत आहे, जेणेकरून मलाही स्वतःफार थोडंफार नॉलेज मिळत आहे. आणि मलाही असं वाटतं की तुम्ही तुमच्या बेबीसाठी काही इन्व्हिटेशन वगैरे करायचं आहे का, किंवा तुमच्याही बेबीसाठी काही, आता जसं की मी माझ्या बाळाच्या बारशाच्या वेळेस जी काही व्हिडिओ बनवली होती, तीही व्हिडिओ मी इंस्टाग्राम आणि यूट्यूबला पोस्ट केली होती. त्याही व्हिडिओ मी स्वतःच बनवल्या होत्या. सो तुम्हालाही असं काही बनवायचं आहे तर मला नक्की सांगा. मी नक्की त्या गोष्टीमध्ये तुम्हाला अजून काही, आता या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे, पण जर तुम्हाला अजून काही त्याच्यामध्ये काही डीपली काही वाटत असेल की याचं सोल्युशन दे दीदी, किंवा त्याचं सोल्युशन दे, तर मी नक्की त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊ. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो 3 AI टूल्स. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला असं विचारते की AI म्हणजे काय. AI टूल्स म्हणजेच काय. आता सध्या तुम्ही या जनरेशनमध्ये सर्वांकडूनच ऐकता आहे की विथ AI सगळ्या ठिकाणी AIच चाललेलं आहे. सो खूप अशा कॉर्पोरेशन्समध्ये प्लस घरी किंवा तुमच्या बेबीच्या कुठल्या काही गोष्टींमध्येही सध्या आता मोबाईल वगैरे हे काय आहे एक्झॅक्टली, हे AIच्याच सगळ्या म्हणजे AIचे सगळे काही टाईप्स आहेत. सो त्याच्याबद्दल मी थोडं तुमच्याशी शेअर करणार आहे. सो त्याच्याबद्दल मला तुम्हाला असं सांगायचं आहे की 3 AI टूल्स आहेत जे मी तुम्हाला आज सांगणार आहे. फर्स्ट आहे एडिटिंगसाठी, जे तुम्हाला काही कुठल्या पोस्ट वगैरे असतील किंवा काही असेल, तुम्हाला काही एडिटिंग करायचे असेल तर ते मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली काय कसं वगैरे थोडंफार सांगणार आहे. जितकं मला थोडंफार जे काही मला तुम्हाला थोडक्यात सांगता येईल त्या गोष्टी मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. दुसरं आहे, जर तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला असं वाटेल की बाबा काही आयडिया मिळत नाही आहे किंवा तुम्हाला काही व्हिडिओज बनवायचे आहेत, त्याचे काही आयडियाज नाही आहेत तुमच्याकडे, तर त्याच्यासाठी अजून एक AI टूल्स आहे जी तुम्हाला अगदी नेहमी 24 आवर्स सगळ्या टायमाला तुम्हाला हेल्प करेल. आणि तुम्ही त्यांना मराठीमध्ये क्वेश्चन्स विचारा, इंग्लिशमध्ये विचारा, तुम्हाला तुमच्या कुठल्याही लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही तिथे क्वेश्चन टाका किंवा त्या लँग्वेजमध्ये ते क्वेश्चन्स टाका. काहीही लिहा, तुम्हाला त्याचं काही सोल्युशन हवे ते नक्की तुम्हाला अगदी विदिन 1 मिनिटमध्ये तुम्हाला सगळं काही सोल्युशन तुम्हाला देईल. जर तुम्हाला कुठला प्रश्न पडला असेल, हाऊ टू, म्हणजे तुम्हाला रील्स काही भेटत नाही आहेत, तुम्हाला काही विषय मिळत नाही आहे किंवा काही असेल एनिथिंग, ते तुम्ही नक्की त्याच्यामध्ये टाका, तुमचे क्वेश्चन्स टाका, त्याचं नक्की तुम्हाला हेल्प मिळेल. त्याचं नक्की छान. आणि आता सध्या तर अजून एक ट्रेंड आला होता जिबली म्हणून. जिबली एक AI टूलच होता, जेणेकरून फोटोज वगैरे असे कार्टून टाईपमध्ये एडिटिंग व्हायचे. सो भरपूर जणांनी तेही चेंज केलं होतं, जेणेकरून त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्याचा ॲप होता. कोणाला ॲपमधून नसेल करायचं असेल तर ते AI टूल्समध्ये कसं एक सॉफ्टवेअर होता त्याबद्दल करत होते, जे त्याचं मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे की त्या AI टूल्सने तुम्ही तेही करू शकता. आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट आहे. जर तुम्हाला अजून काही प्रीमियम गोष्टी हव्या असेल तर तुम्हाला थोडासा अपग्रेड व्हर्जन घ्यावं लागेल, पण सध्या तरी तुम्ही नॉर्मल फ्रीमध्ये तुम्ही भरपूर काही गोष्टी करू शकता. आणि अगदी सोप्या पद्धतीने, तुम्हाला काही खूप मोठं असं काही करायचं नाही आहे, सोप्या पटापट ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. चला तर आणि ते 2 गोष्टी झाल्या. आणि थर्ड म्हणजे तुम्हाला, जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्हाला जर काही गोष्टी कोणापर्यंत सांगायच्या असतील, तुम्ही जॉब करत असाल किंवा काही स्टुडंटचे काही आपल्या मुलांचे काही प्रोजेक्ट आहेत, प्रेझेंटेशन आहे, जसं की तुम्हाला 12th पण प्रेझेंटेशन लागतात, 10th पण लागतात, किंवा छोट्या मुलांना पण प्रेझेंटेशन द्यायला सांगतात. तसं मुलांचं कसं अपग्रेड व्हायला पाहिजे, मुलं खूप हुशार व्हायला पाहिजे, त्यांच्या सगळ्या स्किल्स वाढल्या पाहिजे. त्याच्यामुळे आता सध्या तरी खूप छान अशा गोष्टी शिकवल्या जातात शाळेमध्ये. सो त्याच्यामध्येच हा एक पार्ट आहे प्रेझेंटेशनचा. सो प्रेझेंटेशन तुम्हाला हवं असेल आणि तुमच्याकडे टाईम नाही आहे, तुम्हाला अगदी 5 मिनिटात किंवा विदिन 1 मिनिटमध्ये पटापट प्रेझेंटेशन हवं असेल, तरी तुम्हाला अजून एक AI टूल सांगणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पटापट असं
कसं करू शकता. सो हे असे 3 AI टूल्स मी तुम्हाला आज सांगणार आहेत. अजून काही असतील तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओजमध्ये लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करेल. तुम्हाला कुठले क्वेश्चन असतील, तुम्हाला कुठल्या AI टूल्सचं काही डिटेल्स हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याचा सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. ओके. सो आता फर्स्ट एक मी तुम्हाला क्वेश्चन विचारते, AI म्हणजे काय, AI टूल्स म्हणजे काय. सो AI टूल्सचा सर्व ठिकाणी आता खूप छान असा वापर केला जातो आणि भरपूर असं डिमांडिंग म्हणजे AI टूल्स सगळं समजणं आहे. ओके. त्याच्याशिवाय आता तरी काही काम होणं शक्य नाही आहे. ओके. सो AI टूल्स म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो AI म्हणजे काय. ओके. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की आता भरपूर ठिकाणी भरपूर इंस्टावर, फेसबुकवर सर्व ठिकाणी सगळे बोलतात AI 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 AI. सो AI म्हणजे काय. ओके. सो AI मला थोडक्यात तुम्हाला सांगायचं आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. जे आपलं स्मार्ट टूल्स म्हणजे आपलं काम अगदी सोप्या पद्धतीने अगदी अचूकपणे करणारं असं टूल्स. ओके. इतकं पटापट काम करणारं, जास्त काही खूप अशी मोठी गोष्ट, ज्या गोष्टीला आपल्याला 1 तास लागणार असतो त्या गोष्टी एका मिनिटात पटपट करून देणारा असा हा स्मार्ट टूल्स. ओके. ते झालं तुमच्यासोबत क्लिअर. सो चला तर आपण आता स्टार्ट करूया व्हिडिओजला. ओके. सो फर्स्ट जे आहे ते आहे एडिटिंग. ओके. जर तुम्हाला कुठल्याही पोस्ट करायचे असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं एडिटिंग करायचं असेल, तुम्हाला तुमच्या बेबीसाठी जर कुठलंही काही इन्व्हिटेशन कार्ड करायचं असेल तर अगदी सोप्या पद्धतीने पटापट असं मिळणारं म्हणजे ॲप किंवा टूल्स म्हटलं तरी चालेल, ते आहे कॅनवा. सो भरपूर जणांनी आता ऐकलं असेल कॅनवा 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 हा एडिटिंगचा इतका सोप्या पद्धतीने असं उदाहरण आहे की पटापट कोणालाही इझिली ते तुम्ही पटापट असं करू शकता, पटापट एडिटिंग करू शकता. जर तुम्हाला अगदी खूप घाई असेल तेही तुम्ही करू शकता. ओके. सो कॅनवामध्ये काय आहे एक्झॅक्टली तेही मी व्हिडिओमध्ये सांगेलच की एक्झॅक्टली कॅनवामध्ये काय काय एडिटिंग होती, कशी कशी एडिटिंग होते. ओके. सो चला तर आता हा सेकंड आहे. सेकंड जे मी तुम्हाला टूल सांगणार आहे तो आहे ChatGPT. सो ChatGPT सर्वांसाठी नवीन असेल. कॅनवा तर भरपूर जणांना माहिती असेल, पण ChatGPT थोडंसं नवीन आहे. सो जे मी तुम्हाला आता सांगितलं होतं ChatGPT म्हणजे जिबली जो ॲप आहे, जो आपलं कार्टूनचं होतं, ते इझी पद्धतीने पटापट करून देणार असं हा एक ॲप होता किंवा एक टूल्स आहे. जे तुम्ही त्यांना मेसेज जरी जे तुम्ही प्रॉपरली प्रॉम्प्ट टाकलं. ओके. प्रॉम्प्टिंग जर छान केली, प्रॉम्प्टिंग हॅलो ChatGPT प्लीज क्रिएट दिस इमेज इन जिबली स्टाईल. ओके. सो एवढं जरी तुम्ही टाकलात तरी पटापट असं तुम्हाला एका विदिन 1 मिनिट, थोडंसं लोड वगैरे होईल, तुमच्या कनेक्शनवर मॅटर असतं, पटापट तुम्हाला जिबली फॉर्ममध्ये व्हिडिओज किंवा तुम्हाला जिबली फॉर्म्समध्ये ॲक्च्युली फोटोज, व्हिडिओज नाही फोटोज, सो फोटोज तुम्हाला पटापट करून देणारा असा टूल्स आहे. ओके. जर तुम्हाला ॲपचा यूज करायचा नसेल, तर तुम्हाला ऑनलाईनच या गोष्टी सगळ्या करून हव्या असेल, तुम्ही ChatGPTशी प्रॉपर प्रॉम्प्टिंग टाकून तुम्हाला मिळून जाईल. ओके. सो ते आहे एक. आणि जर तुम्हाला कुठलेही क्वेश्चन्स असतील आणि जे तुम्हाला थर्ड मी तुम्हाला जर सांगणार आहे AI टूल्स हा थोडासा निगडीत आहे ChatGPTशी. ओके. जसं की कसं, सो तुम्हाला जर प्रेझेंटेशन करायचं असेल. ओके. तुम्हाला जर प्रेझेंटेशन करायचं असेल तर तुम्ही जरी तुम्हाला काय प्रॉम्प्टिंग आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला तुमच्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रेझेंटेशन हवं असेल, फॉर एक्झाम्पल की तुम्हाला समजा एक डिजिटल मार्केटिंगचं काही तुम्हाला काही डिटेल्स टाकायचे असतील. ओके. कोर्स रिलेटेड पकडा, डिजिटल मार्केटिंग कोर्स. ओके. डिजिटल मार्केटिंग कोर्स. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सो तिथे तुम्हाला प्रॉपर प्रॉम्प्टिंग हवं. सो तुम्ही ChatGPTकडे जाणार. ओके. त्या ॲपवर जाणार, प्रॉपर प्रॉम्प्टिंग करणार की सो तुम्ही ChatGPTकडे त्याच्यावर टूल्सवर जाणार आणि ते तुम्ही प्रॉपर प्रॉम्प्टिंग करणार की मला असं डिजिटल मार्केटिंग कोर्स रिलेटेड प्रेझेंटेशन करायचं आहे. सो मला ही गॅमा हे एक टूल्स आहे. सो गॅमावर तुम्हाला असं टूल्स हवे. सो मला त्याच्यामध्ये प्रॉपर प्रॉम्प्टिंग करून द्या, जेणेकरून मी प्रॉपर असं मला प्रेझेंटेशन मिळेल. ओके. जर तुम्हाला काय त्यामध्ये ॲड करायचं असेल की तुम्हाला जे कोर्स रिलेटेड असे कोर्स आहेत किंवा ह्या रिलेटेड डिटेल्समध्ये तुम्हाला काय कोर्स करायचं असेल किंवा ॲड्रेस वगैरे जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण प्रॉम्प्टिंग करायची आणि ते तुम्हाला प्रॉपर एक विदिन 1 मिनिटमध्ये किंवा विदिन सेकंडमध्येच ॲक्च्युली सर्व तुम्हाला प्रॉम्प्टिंगचं जे काय असेल तुम्हाला सोल्युशन देणार. आणि ते फक्त इझी सिम्पल कॉपी पेस्ट करायचं आणि त्या ॲपवर त्या गॅमा हे AI टूल्स ओपन करायचं, त्याच्यावर पेस्ट करायचं. तुम्ही ते पेस्ट केलात की विदिन लवकरात म्हणजे 1 सेकंड्समध्ये ते प्रॉपर पूर्ण प्रॉम्प्टिंग व्हायला चालू होतं. तीही मी तुम्हाला व्हिडिओजमध्ये मेन्शन करणार आहे, तेही एका साईडला व्हिडिओजमध्ये देणार आहे, तर मी ते नक्की बघा.
ओके. सो ते प्रॉपर करून देणार आहे. सो ते दिलं की त्याच्यानंतर पटापट असं काम होणार आहे. एकदम इझी पद्धतीने सर्व गोष्टी होणाऱ्या आहेत आणि लाईक विदिन 1 मिनिटमध्ये आपली पूर्ण प्रेझेंटेशन रेडी होऊन जातं. आणि जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आणि एकदम छान असं प्रेझेंटेशन होतं. जर तुम्हाला कॅज्युअलमध्ये प्रेझेंटेशन हवं असेल, तुम्हाला फॉर्मलमध्ये एकदम प्रॉपर हवं असेल, तेही तुम्ही ChatGPTमध्ये प्रॉम्प्टिंग करू शकता, जेणेकरून तुमचं पटापट असं काम होईल. ओके. सो अजून तुम्हाला काही टिप्स हवे असतील, अजून काही तुम्हाला AI टूल्समधील माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचा मी नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला सोल्युशन म्हणा किंवा लवकरात लवकर हेल्प करायला प्रयत्न करेल. ओके. सो ह्या 3 टूल्स तुम्हाला AI टूल्स कशा वाटल्या हे मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी मी तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अजून व्हिडिओज घेऊन येऊ का हेही मला नक्की कमेंट करून सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगे. प्लस माझ्या काही पर्सनल लाईफ रिलेटेड पण व्हिडिओज घेऊन येणार आहे. तुम्हाला माझी लाईफमधल्या काही गोष्टी किंवा माझ्या बेबीच्या रुटीनबद्दल काहीही क्वेश्चन्स असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला जे काही व्हिडिओज वगैरे बनवता येईल, तुम्ही शॉर्ट म्हणा किंवा लॉंग व्हिडिओज वगैरे बनवून तुम्हाला मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. सो अशाच नवीन गोष्टींसाठी मला नक्की सपोर्ट करा. थँक्यू सो मच. बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे. बाय.